मोठी बातमी सध्या समोर येते। पोलिसांचा आदेश झुगारून बारामतीत ओबीसी मोर्चा काढण्यात आलेला आहे। बारामतीत आज ओबीसी धनगर एकवटल्याचं पाहायला मिळतंय। तर लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि यावेळी पोलिसांनी या मोर्चासाठी परवानगी नाकारली होती। कार्यकर्ता सगळ्या ओबीसी नेत्यांना नोटीस देखील बजावण्यात आली होती, मात्र तरीही या नेत्यांनी मोर्चा काढलाय। तर याच संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी नवनाथ बोरकर यांच्याकडून। नवनाथ, पोलिसांचा आदेश झुगारून बारामतीत हा ओबीसी मोर्चा निघालाय, काय अधिक अपडेट? नक्कीच बारामतीच्या पोलिसांनी जे आहे ते ओबीसी मोर्चाला परवानगी नाकारलेली आहे। मात्र या परवानगीला कुठंतरी आता झुगारून या ओबीसी आहे ते मोर्चा काढण्याचा ठाम निर्णय घेतलेला आहे। आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर मोठ्या संख्येने ओबीसी बांधव जो आहे तो या ठिकाणी दाखल झाल्याचं पाहायला मिळत आहे। आपण जर पाहिलं तर वेगवेगळे वेशभूषा जे आहे ते वेशभूषा घेऊन हे ओबीसी बांधव जे आहे ते या मोर्चामध्ये दाखल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। एकूणच या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये लक्ष्मण हाके जे आहेत ते या ठिकाणी येणार आहेत आणि ते आल्यानंतर या मोर्चामध्ये आल्यानंतर मोर्चाला सुरुवात होणार आहे। खऱ्या अर्थाने कुठलीही गुंडशाही चालू देणार नाही अशी भूमिका देखील या ओबीसी बांधवांनी केलेली आहे। आणि खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर मोठ्या संख्येने या ठिकाणी ओबीसी बांधव जो आहे तो या ठिकाणी दाखल झालेला आहे। हे सर्व जे महापुरुषांचे फोटो जे आहेत ते देखील यांनी या मोर्चामध्ये सामील केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये जेवढे महापुरुष आहेत त्या सर्वांचे फोटो जे आहेत ते या ठिकाणी या मोर्चामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, त्याचबरोबर इतर जे अहिल्यादेवी होळकर असतील, जर सर्व जाती धर्माचे महापुरुष आहेत त्यांचे फोटो देखील या ठिकाणी या मोर्चामध्ये असल्याचं आपल्याला पाहिलं। आपण थोडस या वेशभूषा जे धारण करून आलेले आहेत त्यांच्याशी बातचीत काय सांगाल? आज तुम्ही वेगळी वेशभूषा या ठिकाणी दाखल करून मोर्चा सामील झालेला। ओबीसी बहुजन समाजावर जो अन्याय झाला, शासनाने जो जी आर काढला त्याच्या माध्यमातून ओबीसीच्या आरक्षणावर गदा आली असे स्पष्ट संकेत दिसून येत आहेत। त्याच्याबद्दल शासनाकडून स्पष्टीकरण स्पष्टपणे भूमिका मांडली गेलेली नाही। आणि महत्वाचं, ज्या जरांगेने महाराष्ट्रात एक कायदोस मांडला, मुंबईमध्ये जाऊन जे धिंगाणा घातला, त्या माध्यमातून महाराष्ट्रावर एक दहशतीचं वातावरण तयार झालेलं आहे, ते जर मोडून काढायचं असेल आणि जरांगेने धनगर समाज आणि ओबीसी समाजाला ज्या शिवाशाप दिल्या त्या जर पुसून काढायच्या असतील तर तमाम ओबीसी आणि भटक्या विमुक्तांना, बहुजन समाजाला स्वतःच्या पारंपरिक वेशामध्ये, मग काठी आणि घोंगडा असेल नाहीतर वेगवेगळ्या पद्धतीच्या वेशभूषा असतील, आपली परंपरा जतन करण्यासाठी आणि आपला स्वाभिमान दाखवण्यासाठी रस्त्यावर उतरण्याची आज वेळ आलेली आहे। आणि म्हणून बारामती पासून या नव्या पर्वाची सुरुवात झालेली आहे। हे पर्व येत्या 15 दिवस, महिन्याभराच्या आत मुंबईमध्ये जाऊन धडकल्याशिवाय राहणार नाही आणि ओबीसीच्या ऐक्याची ताकद दाखवल्याशिवाय राहणार नाही। तुम्ही काय सांगाल? खऱ्या अर्थाने तुम्ही पोलिसांच्या परवानगीला झुगारून आता मोर्चाला या ठिकाणी सुरुवात करत आहात। काल आम्हाला अचानक ऍडिशनल एसपी साहेबांनी बोलून घेऊन सांगितलं की तुमच्या मोर्चाला आम्ही परवानगी देणार नाही। वास्तविक पाहता आम्ही 2 तारखेला निवेदन दिलं होतं प्रधान साहेबांना की आम्ही बारामतीमध्ये मोर्चा घेतोय, परंतु काल उपमुख्यमंत्री अजित पवार या ठिकाणी होते। अजित पवारांनी पोलीस प्रशासनाला आदेश दिला आणि अजित पवारांनी आमच्या मोर्चाला विरोध केला आणि आम्हाला पोलिसांनी सांगितले तुम्हाला मोर्चा काढता येणार नाही, आम्ही तुमच्यावरती गुन्हे दाखल करू अशी आम्हाला धमकी दिली। पाठीमागच्या आठवड्यामध्ये जरांगे पाटलांनी मुंबईमध्ये आंदोलन केलं, त्यांना देखील कोर्टाने परवानगी नाकारलेली होती, तरी देखील त्यांनी आंदोलन केलं, त्यांच्यावरती एकही गुन्हा दाखल झाला नाही। आणि मग इथले ऍडिशनल एसपी आम्हाला असे का धमकावतायत की तुमच्यावरती गुन्हा दाखल करू? अहो, ऍडिशनल एसपी साहेबांना माझं सांगणं आहे की तुम्ही प्रशासनाचे नोकर आहात की अजित पवारांच्या घरी पाणी भरताय। जर तुम्हाला त्या खुर्चीवरती बसून सर्वसामान्य जनतेला न्याय देता येत नसेल तर खुर्च्या सोडा आणि त्या अजित पवारांच्या घरी सालगडी म्हणून कामाला राहा। एवढंच मला या चॅनलच्या माध्यमातून या प्रशासनाविषयी सांगायचं। निश्चित, साधारण लक्ष्मण हाके या मोर्चामध्ये कधीपर्यंत दाखल होतील आणि त्यानंतर या सगळ्या आंदोलनाची रूपरेषा नेमकी कशी असेल? नक्कीच आता थोड्याच वेळामध्ये लक्ष्मण हाके जे आहे ते या मोर्चामध्ये सामील होणार आहेत आणि हा मोर्चा जो आहे तो शारदा प्रांगण येथून निघून
पुढं भिगवण चौक असेल किंवा अहिल्यादेवी चौक असेल, तिथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून प्रांत कार्यालयावरती धडक मारली. त्यानंतर त्या ठिकाणी दिशा ज्या आहेत, ती दिशा त्या ठिकाणी ठरवली जाणार आहे. अंकिता निश्चित नवनाथ, मात्र पोलिसांकडून या सगळ्या मोर्चासाठी परवानगी नाकारण्यात आली होती, तशी नोटीस देखील बजावण्यात आली होती. तरी देखील आता हे मोर्चेकरी या ठिकाणी दाखल झाले, त्यांच्याकडून हा मोर्चा केला जातोय. प्रशासनाकडून कशा पद्धतीने कारवाई केली जाते? पालन करणार आहोत. मी पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की कृपया आपण सर्वांनी तुमच्या लाईन मध्ये उभे राहावे, जेणेकरून आपल्याला मोर्चाला सुरुवात करता येईल. सुरुवातीला नक्कीच आपल्या माता भगिनी असतील त्यांच्या पाठीमागे पोलिसांनी परवानगी नाकारलेली आहे. समाज बांधव असतील आणि त्यांच्या पाठीमागे समाज बांधव करणार आहोत. त्याच्यामध्ये सामील झालेला आहे आणि या ठिकाणी पोलिसांकडून अनेक ओबीसी बांधवांना जे आहे ते खऱ्या अर्थाने ओबीसी बांधवांवरती पोलीस हे पाहणं देखील महत्त्वाचं. निश्चित तुर्तास धन्यवाद नवनाथ, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. तर पोलिसांचा आदेश झुगारून बारामतीत ओबीसी मोर्चा काढण्यात आला. अगदी काही वेळातच ओबीसी नेते लक्ष्मण हाके या मोर्चामध्ये सहभागी होतील आणि त्यांच्याकडून ओबीसी आरक्षणाला कुठल्याही प्रकारे धक्का लागता कामा नये तसा आदेश आता सरकारनं काढावा अशी मागणी करण्यात आलेली आहे.